काल 2/1/2026 रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय 36 यांच्या खून झालं होतं. त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जेल रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादीवर 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. त्यापैकी 5 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेले आहे. राहुल शिंदे, अतिश शिंदे, तानाजी शिंदे, अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा 5 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया केलेल्या आहे. उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेलं आहे. तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे. तपास आता इनिशियल स्टेजला आहे. जेवढं कराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार. सर, साधारणपणे ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे, त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने काही पावलं उचलली जातात? फिर्यादीच्या फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं, पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काही जण यांच्या मोहल्ल्यात येऊन काही ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केला अशा त्यांनी फिर्यादला दिलेलं आहे. त्यावर जाब विचारण्यासाठी मृत्यू आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टॅबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे. आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं तिथं मृत्यू झाला म्हणून डॉक्टरनी घोषित केलं. आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वार केली असं देखील FIR मध्ये नमूद आहे. काय घटनाक्रम काय तुमच्याकडून सांगता? ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही, बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे. फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे. ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केलेलं आहे. राजकीय मंडळीचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे. आता एक शिष्टमंडळ आपल्याला भेटून गेलं. काय नक्की मागणी आहे त्यांच्या आणि काय उत्तर? आता मृतकांच्या सख्खभाऊ जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्याद आम्ही घेतलेल्या आहे. त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे. बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काही घडलेलं आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे. तपासादरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे. सर, शालन शिंदे यांचं जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न सर्वते कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे शालन शिंदे यांच्याकडनं काही तक्रार पोलिसात दाखल झाली आहे का किंवा त्यांच्याकडनं काही गुन्ह्यासाठी? ॲज ऑफ नाऊ अशा काही कंप्लेंट नाही आहे.